चला तर मंडळी, गव्हाच्या पिठामध्ये गूळ टाकून अतिशय पौष्टिक व भन्नाट अशी रेसिपी आज आपण बनवणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपल्याला लागणार आहे सर्वात पहिले तर गूळ। आता हा गूळ आपण बारीक असा कट करून घेऊया, जेणेकरून आपल्याला पुढची प्रोसेस करायला सोपं जाईल आणि आपला गॅसही वाचेल। त्यासाठीच इथे पहा, अशा प्रकारे गूळ जो आहे तो पूर्णपणे कट करून घेतलेला आहे, लागेल एवढा। त्यानंतर आपल्याला मेजरमेंटसाठी एखादी वाटी किंवा कपचं माप करायचं आहे। तर इथे मी वाटी घेतलेली आहे, नॉर्मली सगळ्यांच्या घरामध्ये असती अशी। तर एक वाटी आपण इथे गूळ घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला हा आता गूळ एखाद्या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर ज्या वाटीने आपण गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी इतकं पाणी घ्यायचं आहे। पाणी व गुळाचं प्रमाण अगदी इक्वल ठेवायचं आहे। इथे तुम्ही दुधाचा वापर देखील करू शकता, पाण्याऐवजी दूध वापरलं तरी देखील चालणार आहे हा पदार्थ बनवण्यासाठी। त्यानंतर इथे आपल्याला हा गूळ जो आहे तो पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे। तुम्हाला वेळ कमी असेल तर तुम्ही हे गॅसवरती ठेवून देखील विरघळवू शकता, पण गॅस वाचवायचा असेल तर तुम्ही हाताने गूळ जो आहे तो पाण्यामध्ये मेल्ट करून घेऊ शकता। गूळ पूर्णपणे मेल्ट झाला की इकडे आता आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। तर इथे पहा, नॉर्मली आपण चपातीला जे गव्हाचं पीठ वापरतो तेच घेतलेलं आहे, फक्त इथे आपल्याला गव्हाचं पीठ वापरत असताना न चाळता वापरायचं आहे। तर आता एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यासाठी आपल्याला पाव वाटी इतका मोठा जाड रवा घेतलेला आहे, पण इथे बारीक रवा देखील चालणार आहे, त्यामुळे दोन्हीपैकी कुठलाही रवा तुम्ही इथे वापरू शकता। पाव वाटी इतका रवा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये घालायची आहे कुटून घेतलेली बडीशोप, तर अर्धा चमचा, तसंच पाव चम्मच इतकी वेलची पावडर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। आणि कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये अगदी चिमूटभर मीठ घातलं ना की त्या पदार्थाची लज्जत आणि चव आणखीन जास्त वाढते। तसंच 2 चमचे साजूक तूप आपल्याला या पदार्थासाठी घालायचं आहे, जेणेकरून तुम्ही पाहू शकता मस्त असा स्वादिष्ट हा पदार्थ तयार होतो। तर त्यासाठी 2 चमचे तूप आणि हे सर्व जिन्नस यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। गव्हाचं पीठ, रवा तसेच यामध्ये घातलेल्या बाकी जिन्नस देखील व्यवस्थित अशा मिक्स करून झालेले आहे। त्यानंतर जे आपण गुळाचं पाणी तयार करून ठेवलं होतं ते गुळाचं पाणी आपल्याला तसंच न घालता गाळून घालायचं आहे, कारण गुळामध्ये कधी कधी खडे असतात किंवा कचरा असतो, तो जाऊ नये म्हणून आपल्याला हे गुळाचं पाणी चाळून घ्यायचं आहे। इथे अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त प्रमाणात आपण गुळाचं पाणी घालून घेतलेलं आहे आणि सुरुवातीलाच सगळं पाणी न घालताना थोडंसं पाणी आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे। पाणी, गुळाचं प्रमाण आणि पिठाचं प्रमाण अगदीच इक्वल आणि परफेक्ट आहे। एक थेंबही तुमचं पाणी वायाला जाणार नाही, पण आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेता यावे यासाठी आपल्याला थोडंसं पाणी शिल्लक ठेवायचं आहे। तर पहा, इथे आपण यामध्ये गव्हाचं पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि गुळाच्या पाण्याने आपल्या गव्हाचे पीठ व रवाचं पूर्णपणे अब्जॉर्ब झालेलं आहे। आता यामध्ये राहिलेलं गुळाचं पाणी देखील आपण घालून घेऊया। हे गुळाचं पाणी जरी तुम्हाला वाटलं की जास्त होतं का, तर अजिबातच होणार नाही, कारण यामध्ये घातलेला जो रवा आहे तसंच गव्हाचं पीठ आहे, याला अब्जॉर्ब होण्यासाठी, भिजण्यासाठी आपल्याला हे गुळाचं पाणी एवढ्या प्रमाणात हे लागतंच। पहा, संपूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। इथे जे मागून आपण पाणी घातलं होतं, सॉरी गुळाचं, ते पाणी यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पाहू शकता अशा स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। तर याची कन्सिस्टन्सी अशा स्वरूपाची असायला हवी, यापेक्षा खूप पातळ आपल्याला आता ठेवायचं नाही। इतकंच घट्टसर आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर यावरती झाकण ठेवून 20 मिनिटे हे आपण भिजत ठेवणार आहोत, कारण यामध्ये घातलेला रवा तसंच पीठ छान फुलल्या जाईल या पद्धतीने आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे। यापेक्षा अधिक वेळ तुमच्याकडे असेल तर तुम्ही थोडा जास्त वेळासाठी देखील हे पीठ जे आहे ते भिजण्यासाठी ठेवू शकता, पण इथे 20 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पिठामध्ये छान हलकीशी जाळी पडलेली आहे आणि मस्त असं पीठ झालेलं आहे। आता इथे आपण टाकत आहोत बेकिंग पावडर। तर आता बेकिंग पावडर तुम्ही कुठल्याही कंपनीची इथे वापरू शकता, पण जर बेकिंग पावडर नसेल तर खाण्याचा सोडा वापरला तरी चालेल, पण इथे आपण बेकिंग पावडर घालत आहोत तेही पाव चमचा, थोडीशीच घालायची आहे। खूप इथे बेकिंग पावडर घालण्याची ही गरज नाही, अगदीच पाव चमचा आपण बेकिंग पावडर घालून घ्यायची आणि व्यवस्थित अशी या मिश्रणामध्ये आपल्याला ही बेकिंग पावडर जे आहे ते फेटून घ्यायचे आहे। जसं जसं तुम्ही बेकिंग पावडर यामध्ये फेटून घ्याल ना, तशी तशी पिठाला हलकीशी जाळी यायला सुरुवात होते। व्यवस्थित असं याची कन्सिस्टन्सी मेंटेन करून घेतलेली आहे, फेटून घेतलेली आहे। त्यानंतर इकडे लोखंडी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। आता तेल छान गरम झालं की हाताला पाणी लावून घ्यायचं आहे। तर इथे पहा, हाताला
पाणी लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याचे गुलगुले सोडून घ्यायचे. तर हो, तुम्हाला आत्तापर्यंत माहीतच नव्हतं की आज आपण कुठली रेसिपी बनवतोय. तर आज आपण बनवतोय मस्त गव्हाच्या पिठाचे गुलगुले. तशी तर ही पारंपरिक रेसिपी आहे, पण खरं तर पारंपरिक पदार्थच हल्ली बनवायला येत नाहीत किंवा कोणी त्याच्याकडे लक्षही देत नाही. पण खरं तर खरं सांगायचं झालं ना, तर सगळ्यात टेस्टी आणि हेल्दी पदार्थ कुठला म्हटलं ना, तर पारंपरिक जे पहिल्या पद्धतीचे, जुन्या पद्धतीचे पदार्थ आहेत ना, तेच आहेत. जे आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले आहेत, पौष्टिक आहेत, तसेच चविष्टसुद्धा लागतात. त्यामुळे ना, तुम्ही अशा जुन्या रेसिपी नक्कीच ट्राय करा. तर येथे संपूर्ण गुलगुले आपण टाकून घेतलेले आहे. आता गुलगुले ना मस्त असे तळल्या जातात आणि तुम्ही पाहू शकता मस्त जाळी देखील पडलेली आहे. टम्म असे फुगलेले आहे. आपण अगदी छोटे-छोटे सोडले होते, पण केवढ्या मोठ्या साईजमध्ये ते फुगलेले आहेत तुम्ही पाहू शकता. हा तर आहे पहिला घाणा. मी तुम्हाला दुसरा घाणा देखील सोडताना दाखवणार आहे, की तेही मस्त असे छान असे टम्म आणि गोल गरगरीत कसे होतात. तर पहा, इथे पूर्णपणे आपले गुलगुले जे आहेत ते तळल्या गेलेले आहे. आता हे गुलगुले आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने दुसरे गुलगुले देखील मी तुम्हाला टाकताना दाखवणार आहे. जेव्हा तेलाचं टेम्परेचर जे आहे ते एकदम व्यवस्थित तापलेलं असतं, तेव्हा गुलगुले आणखीनच छान पद्धतीने तयार होतात. तर हे देखील सुरेख असे सुंदर मस्त जाळीदार असे गुलगुले आपले तयार झालेले आहेत. पण तुम्हाला सॅम्पल म्हणून आणखीन एक मी पद्धतीने टाकून दाखवणार आहे. जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हा पदार्थ इतक्या सोप्या आणि झटपट पद्धतीने किती मस्त तयार होतो. तर पहा, आपण पहिले काढून घेतले ना की दुसरे टाकून घेतोय. आता आपल्या सोयीच्या हाताने आपल्याला टाकायचे म्हटलं ना की पाहू शकता अगदी सहज आपल्याला टाकता येतात आणि तेल छान असं गरम झालेलं आहे. त्यामुळे जसेच गुलगुला आपण टाकतोय ना तसा तो तेलावरती तरंगत आहे आणि तेलावरती जर तुमचे गुलगुले तरंगत असतील ना, वरती येत असतील ना टाकल्या टाकल्या, तर 100% तुमची परफेक्ट अशी रेसिपी तयार झालेली आहे. कारण त्याला 100% आतमधून एकदम क्रिस्पी आणि जाळीदार हे आपले गुलगुले तयार होणार यात काही शंकाच नाही. कारण जाळीदार पदार्थच आपला तेलावरती किंवा पाण्यावरती तरंगतो. तर हवे तितके आपल्याला इथे गुलगुले सोडून घ्यायचे आहे आणि आता हे अलटून पलटून क्रिस्पी होईस्तोवर आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर मस्त टम्म जाळीदार असे गुलगुले आपले इथे दुसरी बॅच देखील आपण तळून घेत आहोत. इथे पाहू शकता 2-3 मिनिटे छान असे गुलगुले तळल्यानंतर गुलगुल्यांना असा चॉकलेटी कलर आलेला आहे आणि मस्त असे तळले गेलेले आहेत. तर छान गुलगुले आपले तयार झालेले आहेत. कुरकुरीत जाळीदार मस्त असे गुलगुलेची रेसिपी तयार झाली. तर तुम्हाला इथे मी एक गुलगुलं जे आहे ते तोडून दाखवते. खरंच खूपच छान होतात आणि मुलांना सुद्धा अशा पदार्थांची ओळख राहावी यासाठी हे घरात ना अशा प्रकारे पदार्थ बनवल्या गेलेच पाहिजे. तर पाहू शकता आतमधून रसरशीत आणि वरतून कुरकुरीत जाळीदार असे गुलगुले रेसिपी तयार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तसंच आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकनला ऑन करा. तर तसंच तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत बघितली त्यासाठी तुमचे सर्वांचे मनापासून आभार आणि तुम्ही तसंच ही रेसिपी कुठल्या शहरातून किंवा गावातून बघितली हे देखील मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. चला तर भेटूया नवीन एका